यावर्षी देखील पुण्याच्या ग्रामीण भागात पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावल्याने पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरू लागला आहे। पिण्यासाठी आणि शेतीला पाणी नसल्याने धरणातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील शेतकरी कासावीस झाला असून आज पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। इंदापूर तालुक्यातील तलाव अद्याप कोरडे असून इंदापूर तालुक्यातील भांदलवाडी, पोंदवडी, मदनवाडी, पळसदेव या चारही तलावात पाणी सोडावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। यामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडले जावे यासाठी शेकडो शेतकरी तब्बल 2 तास महामार्ग अडवून बसले। यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। इंदापूरमधील शेतकऱ्यांना पाऊस नसल्याने पाण्यासाठी 10 दिशा वणवण करावी लागत असतानाच सत्ताधारी आणि अधिकारी यांचा देखील त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे। टेल टू हेड या नियमानुसार पाणी सोडले जाते, मात्र दौंड तालुक्यातील तलाव पाण्याने भरले आणि इंदापूर मात्र कोरडे ठाक आहे। यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। या आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या जलसंपदा विभागाच्या शाखा अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या चुकीमुळे पाणी मिळत नाही आणि मला देखील दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते असा जाहीर आरोप केल्याने रास्ता रोको नंतरही पाणी मिळणार का हा यक्ष प्रश्न आहेच। मला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते। लेबरांची सगळे मिळून आहे, त्यांचं काय चालतंय मला माहित नाही, मी बाकीचं काय सांगणार नाही। पण मुद्दाम पाणी इंदापूरला नेऊन देत नाही हे नक्की मी सांगतो तुम्हाला। मी 2:20ला पाणी 100% इंदापूरला गेलेलं प्रत्येक वेळेला। आता का जात नाही मी त्यांना पण सांगितलेलं ही। आणि मला नाही दुय्यम दर्जाची वागणूक ह्यानी ही केलं म्हणून ही करून असं सारखं करते ते। मी चुकलोय, मी काय चूक केली, काय चूक केली दाखवून द्यायची। इतक्या दिवस त्यांनी पाणी सोडलं आणि त्यातनं मी दिलं नाही। पाण्याचा जर सोर्स तिथून पुढे दिलं ना आम्हाला तर मी कुठून देऊ? हा, मला लगेच आता ही काढणार पत्र, लगेच बदलीची ही करणार, ती आधी देणार। कोण काढणार? काय वरनं ही करणार लगेच, कामाला ऐक नाही म्हणून हे अधिकारी का? हा, नाव सांगा सगळे कपडे साहेब माझ्या विरोधात लगेच जातील। ही पद्धत असते काय? कर्मचाऱ्याला लागून वागणूक द्यायची? शाखा अधिकारी मी। शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून इंदापूर तालुक्यातील भादलवाडी, पोंदवाडी, मदनवाडी, पळसदेव या चारही तलावात पाणी सोडावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असून शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी असे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांनी सांगितले। भादलवाडी आणि पळसदेव येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तळ्यामध्ये पाणी न सोडल्यामुळे जो तीव्र पाण्याचा जो शेतीसाठी आणि पिण्यासाठी तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबद्दल आज रास्ता रोको आंदोलन घेतलं होतं। आणि त्या आंदोलनामध्ये सक्षम अधिकाऱ्यांनी येऊन आणि त्यांच्याबरोबर वरिष्ठाच्या बरोबर फोनवर चर्चा करून त्यांनी कालवा समितीच्या बैठकीमध्ये खास बाब म्हणून आणि या चारही तलावामध्ये पाणी सोडण्याची तरतूद करू अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना त्या भावनेचा आदर ठेवून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्यामुळं आम्ही हे आंदोलन परत घेत आहे। आणि जर त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू अशा प्रकारचं या ठिकाणी निवेदन करत आहे। खडकवासला लघु पाटबंधारे विभागाने काही प्रमाणात तलावात पाणी सोडले आहे, मात्र कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जो निर्णय होईल त्याप्रमाणे यापुढेही तलावात पाणी सोडायचे की नाही ठरवले जाईल असे अधिकारी काशीनाथ देवकाते यांनी सांगितले। भादलवाडी, मदनवाडी, पोंदवडी, पळसदेव, इंदापूर तालुक्यातल्या लघु पाटबंधारे तलावात पाणीसाठी जलसंपदा खात्याने काही प्रमाणात भरलेले आहेत, पण ते पूर्ण क्षमतेने भरून शेतकऱ्यांना त्या पाण्यावर उपयोग व्हावा म्हणून तीव्र आंदोलनाने रस्ता रोको इथे केलेला आहे। याबाबत शासनाने आत्ताच असे निर्देश दिलेले आहेत की कालवा सल्लागार समितीची बैठक माननीय पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंत्या यांच्या बरोबर माननीय आमदार आणि सदस्य हे आचारसंहितेमुळे आता थांबवू शकत नाही, ती बैठकीत हा विषय ठेवला जाईल आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल त्याप्रमाणे या तलावात पाणी सोडण्याचे विषयी निर्देश देण्यात येतील असे त्यांनी आता आदेश दिलेले आहेत। आणि इथे रस्ता रोको या कार्यकर्त्यांना सगळ्यांना शेतकरी लाभधारकांना आम्ही हे सांगितल्यानंतर शासनाच्या वतीने त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन रस्ता रोको आंदोलन मागे घेतलेले आहे।